किती झाले असतील आता 21. ब्राह्मण काका आंघोळ करून आले आणि हिच्यातलं पाहत होते मोह शिवलिंग कोणतं हिच्यात कशा म्हणतात त्या शिवलिंगामध्ये. मग आम्ही आंघोळी करून आल्याच्या नंतर ते विचारत होते का रे पोरं तुम्ही काय बनवलं म्हणले आम्हाला काय माहित तुम्ही बनवलं म्हणून मी काय बनवलं आम्हाला काय माहित तुम्ही बनवलं. याला म्हणतात गतानुगती भक्ती करे. त्याने केली म्हणून मी करतो म्हणून तिसरा करतो याला भक्ती म्हणत नाही. याला गतानुगती भक्ती म्हणतात. अशी भक्ती देवाला आवडत नाही. देवाला भक्ती देवाच्या इच्छेप्रमाणे आवडते. ही भक्ती आवडत नाही. कोणताही मनुष्य असू द्या स्त्री असू द्या पुरुष असू द्या कोणी असू द्या नोकरीदार असू द्या शेतकरी असू द्या कुठालाही असू द्या त्याला फक्त 3 इच्छा आहेत. तीन अपेक्षा आहेत. 3 अपेक्षेच्या वरी 4थी अपेक्षा या जीवनामध्ये कोणतीच नाही. म्हणजे पहिली अपेक्षा सर्वज्ञत्व, दुसरी अपेक्षा अमरत्व आणि तिसरी अपेक्षा सुखरूपत्व. 3च अपेक्षा आहेत माणसाला. याच्या पलीकडे दुसरी अपेक्षा नाही. सर्वज्ञत्व मला या जगातलं सगळं ज्ञान झालं पाहिजे असं कोणाला वाटत नाही. वाटते की नाही प्रत्येकाला? प्रत्येकाला वाटते मला सगळं कळायला पाहिजे. पण कळतं का हो प्रत्येकाला सगळं काही कळतं का? आता मला मी वाटते थोडासा पखवाज वाजवला पाहिजे. मला वाटते थोडे आपले दादानेत का शूटिंग काढायला त्याच्या तिथं थोडंसं जाऊन बसावं सगळ्याचे शूट करावं फोटो वगैरे. पण जमन का आपल्याला ते? कारण की आपल्याकडे जे ज्ञान आहे ते दुसऱ्याकडे आसन म्हणून सांगता येत नाही आणि तेच ज्ञान आपल्याकडे आसन म्हणून सांगता येत नाही. याला सर्वज्ञत्व म्हणत नाही तज्ञ म्हणतात. तज्ञ सर्वज्ञत्व त्याला म्हणतात प्रत्येक क्षेत्रातलं ज्याला कळतं तो सर्वज्ञत्व. एका क्षेत्रातलं ज्याला कळतं त्याला तज्ञ म्हणतात. अनेक विषयामध्ये PhD करणारी माणसं आहेत पण एकाच विषयामध्ये हे लेकरो तुमचे पेपर झाले का रे आता? नाही झाले असं की नाही? बरं आपलं जर गणित जर कच्चा असतं तर काय ह्याचं ट्युशन लावलं पाहिजे? इंग्लिशचं ना बोला की तुम्ही गणिताच लावलं पाहिजे. मराठी जर कच्ची असेल तर बाळा मराठीचं हिंदी म्हणजे ऐका आपल्याला शिकवत असताना शाळेमध्ये जर इंग्लिशचे जर टीचर असतील तर इंग्लिशच शिकवतात नाही का मराठी शिकवतात नाही इंग्लिश. कारण की त्या विषयामध्ये त्यांनी PhD केलेली. एका विषयामध्ये माणूस तज्ञ होऊ शकतो पण सर्वज्ञ तो होऊ शकत नाही. सर्वज्ञत्व त्याला म्हणतात सगळं कळतं त्याला. या जगाच्या पाठीवर दोघंच महाराज सर्वज्ञत्व. एक भगवान परमात्मा भगवत माने संत. बाकी सोडले तर एक आहे एक नाही. तुम्ही आम्ही तज्ञ आहोत. कसा पखवाज वाजवायचा कुठं काय बोल टाकायचे कसा चक्रधार वाजवायचा कसा समीवर आणायचा जसं महाराजाला कळतं ते आपल्याला कळण का तसं. कोणता राग कसा गायचा आणि राग गाऊन कसं समीवर यायचा समीवर टाळ तोडायचा हे माझ्या आदरणीय महाराज मंडळी कसं गायचं याला कळतं ते. आणि आपल्याला फक्त एवढं कळते महाराज आला की झोपायचं कसं. याच्यामध्ये आपण तज्ञ काही काही तर गोरायला लागलेत आता. तज्ञ वेगळा सर्वज्ञत्व वेगळा तज्ञ वेगळा. तज्ञ एका विषयामध्ये असतो बाबा. आता ज्यांनी जास्ती रन काढले आपल्या भारताला जे कोण दिलं त्याचं नाव काय? विराट कोहली आहे की नाही येणार ते आपल्या या सप्ताहामध्ये नाही त्यांना वेळ नाही पण आलेच. चला म्हणले आपण या सप्त्यामध्ये जाऊ अंबरवाडीमध्ये आले बसले बसल्याच्या नंतर फक्त त्यांना सांगितलं विराट दादा काय म्हणजे एवढं करा फक्त आमचा पखवाज नाही का थोडसा धागिनता वाजून दाखवतो. विराट दादा येतील आणि धागिनता वाजवते नाही का बाबा वाजवतील का वाजवणार नाही? जग विख्यात जगात नाव आहे त्यांचं वाजवलं पाहिजे धागिनता. ओ महाराज मला इथं वाजवायला का नो स्टेडियम वर 6 शिक्स मारतो. कारण की का मी त्या फील्ड मधला तज्ञ आहे. या फील्ड मध्ये तज्ञ हे तज्ञ त्याला म्हणतात PhD त्याला म्हणतात एका विषयामध्ये केलेलं. हार्टचा जो डॉक्टर असतो ना तो डोकं पाय ते तपासत नसतो तो फक्त हार्टच तपासत असतो. त्याला म्हणतात PhD करणे. म्हणजे सर्वज्ञत्व वेगळा तज्ञ वेगळा आणि आज्ञ वेगळा. आपल्याला काही कळत नाही हा दोष नाही पण आपल्याला काही कळत नाही हे बी कळत नाही हा मोठा दोष. आता कळलं नाही कळलं पुन्हा लक्ष देऊन नाही. आपल्याला काही कळत नाही हा दोष नाही पण आपल्याला काही कळत नाही हे बी कळत नाही हा मोठा दोष. हा चूक नाही कळत. सार उराद तुमचा बाजार कोणता बाबा? जिंतूरचाच ना बाजार बाबा. आपल्या सदग्रस्त एक जिंतूरला गेला आणि जिंतूरला गेला सकाळी महाराज बाजार करून लगेच 12च्या आत वापस आला. 12च्या आत वापस आल्याच्या नंतर बस स्टॉपवर उतरला आणि इकडून त्याचा मित्र चालला होता. राम 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 म्हणले ऐक मित्रा मी जिंतूरला बाजारला गेलतो बाजारवरून आलो. माझ्या पिशवीमध्ये काय हे जर तू ओळखलं त्याच्यातले टमाटे तुला
माझ्या पिशवीमध्ये काय हे जर तू ओळखलं दिसलं टमाटे तुला, आणि किती हे जर ओळखलं तर 12च्या 12 तुला. काय म्हणलं? माझ्या पिशवीमध्ये काय हे जर तू ओळखलं दिसलं टमाटे तुला, किती हे जर ओळखलं 12च्या 12 तुला. सरळ सांगितलं का नाही? तरी हा पुढचा म्हणतो ऑप्शन देणं. याला म्हणतात आपल्याला काही कळत नाही, हा दोष नाही, पण आपल्याला काही कळत नाही हे बी कळत नाही, हा मोठा दोष. एक पेशंट डॉक्टरकडे गेला, आणि डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांना सांगितलं, डॉक्टर साहेब माझी जरा तब्येत जास्ती झाली, म्हणजे मला तब्येत कमी करायची. डॉक्टर साहेबांनी बसवलं, म्हणले एका टायमाचा आहार किती घेतात, जेवण किती घेतात? म्हणजे एका टायमाचे काही नाही, 20 चपात्या खातो, 10 प्लेट भाजी, 5 प्लेट भात. अरे म्हणजे तुमचा आहार वाढला म्हणजे जेवण वाढलं म्हणजे तब्येत वाढली. तुम्ही एक करा, म्हणजे 20 चपात्या खातात, 10 चपात्या खायच्या, 10 प्लेट भाजी खाता, 5 प्लेट भाजी खायची, 5 प्लेट भात खाता का नाही, 2च प्लेट भात खायचा. म्हणजे काय, तुम्ही आहार कमी केला, जेवण कमी केलं की तुमची तब्येत काय होणार, कमी होणार. हा बहादर डॉक्टर साहेबांना सांगतो, विचारतोय, महाराज डॉक्टर साहेब मला सांगा, ही जी तुम्ही औषधी सांगितली मला, ही जेवणाच्या अगोदर घेऊ का जेवणाच्या नंतर? ज्याला नाही कळालं त्याला खाण्याच्या दिवशी कोणती खाताना कळत. आपल्याला काही कळत नाही हा दोष नाही, पण आपल्याला काही कळत नाही हे बी कळत नाही हा मोठा दोष आहे ना. हा तुमच्या इथं तलाव आहे मोठा बघा, दोघं बाप लेकरं तळ्याच्या काठावर बसले, पोरग म्हणते बाबा बाबा. काय म्हणले? बाबा काय ते मासे बघा कसे झाडावर चढायले म्हणते. मासे कशावर चढायले? मूर्ख म्हणले तुला ऐकायच्या. अरे ते मासे झाडावर चढायचे का, म्हशी आहे का? आता खरंच मी तुमची किवी आली मला, माझ्या म्हशी झाडावर चढतात का? याला म्हणतात आपल्याला काही कळत नाही हा दोष नाही, पण आपल्याला काही कळत नाही हे बी कळत नाही हा मोठा दोष आहे. काहीच कळत नाही असं कळायला लागलं की बरंचसं काही कळतं. दुःखाची जाणीव होणं ही सुखाची सुरुवात असते, अडचणीची जाणीव होणं ही सुटकेची सुरुवात असते, बद्धता आहे असं कळणं ही मुक्ततेची सुरुवात असते. माणसाला वाटतं सगळं कळावं पण कळत नाही. दुसरी इच्छा आहे माणसाची, प्रामाणिक इच्छा आहे, माझं मरण टळलं पाहिजे, मला मरण नको आहे. जेवढे म्हणून आपण इथं बसलोत ना माझ्या सगट, तेवढे फक्त मरण चुकवण्याचा प्रयत्न करायला हवं. ही गोळी खाल्ल्याच्या नंतर मला बरं वाटेल का, या दवाखान्यात गेल्याच्या नंतर बरं वाटेल का, इथला अंगारा लावल्याच्या नंतर मला बरं वाटेल का, हे सुरू आहे का नाही आपलं? म्हणजे मरण चुकवणं सुरू आहे. या कोरोनाच्या अगोदर महाराज, कोरोनाचा काळ होता मग 2 वर्षाचा. या कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष आपण लॉकडाऊन झालो. पाहुणे सुद्धा आपल्या घराकडे येत नव्हते, गावातला माणूस सुद्धा एकूण एकाच्या घरी जात नव्हता. का? फक्त मरण टळलं पाहिजे, मरण चुकलं पाहिजे. माझ्याकडे तो विषाणू आला नाही पाहिजे आणि मला तो रोग झाला नाही पाहिजे, माझ्या घरातलं कोणी मेलं नाही पाहिजे. मरण टळवणं सुरू होतं ना. पण ऐका, किती जरी मरण टळवण्याचा प्रयत्न केला तरी मरण टळतं का? तुमच्या गावात माणसं मरत नसतील, पाणी जरा जास्ती, पाणी देऊ देऊ मारायलेत म्हणा विठ्ठल. मरण टळत नाही. अनेकांनी मरण टळवण्याचा प्रयत्न केला, मरण महाराज चुकवण्याचा प्रयत्न केला, पण मरण चुकलं नाही. होईला कैसे कैसे जमी खा गई नो जवा, कैसे कैसे आगे जवान परितराने वाल कल पछताएगा, आगे जवान परितराने वाल कल पछताएगा. सूरज तेरे ढल जाएगा, सूरज तेरे ढल जाएगा, सूरज
लोकांमध्ये जे आपण जन्माला लोक त्या लोकांचंच नाव आहे मृत्यू लोक. पहिले मृत्यू आणि नंतर लोक शब्द येतो. इथं जेवढे म्हणून आलेत की नाही तेवढे दिसतात बाबा, पण कधी ना कधी त्याचा प्रवास संपणार आहे. जन्माला ना खरंच सांगू का बाबा, जन्माबरोबर मरण बोनस आहे, बोनस. एखादं म्हणलं मला जन्माला यायचं पण मरायचं नाही, तसं होऊ शकणार नाही. कोणी असू द्या, कोणी असू द्या, मरण ठरलेलं आहे. तुमच्या गावात श्रीमंत लोक मरत नाहीत का? गरीब मरत नाहीत. मसन वाटत नसेल तुमच्या गावात, आहे का नाही? लय मोठा आहे. काही काही माया तर डोक्याला हात आले, मा याला काय मसन वाट्याचं नाव घेऊ आज. खरंच सांगू, मरणाला दिलं नाही पाहिजे माणसानं. जे सत्य आहे ना ते डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. आज लोक मरणाला भ्याले म्हणून कसे सुद्धा वागायले. जर मरण जर डोळ्यावर ठेवलं असतं बाबा समोर, तर माणसं कसे नसते वागले. आपल्याला एक दिवस जायचंय, एक ना एक दिवस जायचंय. हे जर नजर समोर असलं ना माणूस नीट वागतो बाबा, पण मरण डोळ्यासमोर नाही महाराज. असं वाटतं लोकांना आपण अमृतच पिऊन आलोय. कसं वागायला लागलो तर आपण महाराज. अरे आपल्यापेक्षा प्राणी बरे, तर मुख्य प्राणी बरे, जीव जंतू बरे. त्याने चालण्याची चकोरी सोडली नाही, वागण्याची चकोरी सोडली नाही. एवढा माणूस खालच्या दर्जावर गेलाय आज. जर पाहायला गेलं ना, आपण कुत्र्याला हाड हाड करतो, कुत्रे बरं येतं. इमानदार जात कुत्र्याची महाराज. सत्कोर भाकर टाका बाबा, शेपूट हलवत आपल्या सोबत शेतापर्यंत येतं. आपल्यावर संकट आलं मा स्वतःचा प्राण घालवते, पण आपल्या स्वतःच्या केसावर धक्का लागू देत नाही. इमानदार जात कोणाची? तुम्ही बोलत नाही काय? कोणाची? बेईमान जात. मला काय करायचं? हे माणसा, अरे तरी माणसात कलियुगाचं वार लागलं, लाचारीने जीवन जगलं. कलियुगाचं वार लागलं, लाचारीने जीवन जगलं. हे माणसा, अरे आता तरी माणसात माणसाने फक्त माणसं देण्याची गरज आहे बाबा. आज बाकी काही करायची गरज नाही. पूर्वीच्या काळात सुंदर प्रार्थना करायचं होतं, पण आता ऐकू जात नाही आपल्याला. पूर्वीच्या काळात किती सुंदर प्रार्थना. खरा तो जगाला, खरा तो एकच धर्म, शेजाऱ्याचे बांध कोरायला. खरा एकच धर्म, मग आपला पूजना दुसऱ्याच्या दारात लोटावे, हेच खरा धर्म आहे ना. आज जेवढा माणसाने वागण्याची पातळी सोडली तेवढी प्राण्यांनी सोडली नाही. म्हणून ऐका, आपण मरण विसरलो म्हणून कशी सुद्धा वागायला लागलो. विडाला कोणाला चुकू शकत नाही मरण महाराज. राम प्रभूचं आयुष्य संपलं, संपल्याच्या नंतर महाराज काळ आला, काळ. पण राम प्रभूच्या समोर काळाला यायला महाराज थोडा घाबरत होता, म्हणून आडुशाला बसलेला आहे. रामचंद्र प्रभूजीने पाहिलं काळाकडं आणि काळाला बोलवलं, का रे बाबा कसं येणं केलं? काही नाही म्हणजे सहज आलो. काळ सहज येतो का कोणाच्या घरी? सहज आलो म्हटलंय. नाही म्हणजे सहज नाही आला तो. सांग काय? नाही प्रभू म्हटले तुमचा या मृत्यू लोकातलं आयुष्य संपलेलं आहे. जर तुमची जर इच्छा असेल राहण्याची तर राहा, पण तुमचा टाइम संपलेला आहे. राम प्रभू म्हणले मी जर या मृत्यू लोकाचा जर नियम मोडला म्हणले तर अनेक लोक मोडते, म्हणून मी मोडणार नाही. रामचंद्र प्रभूजी काळासोबत गेले. बाबा गरुडाची आई आहे, सकाळी सकाळी अंगणामध्ये बसलेली आणि काळ आला. काळाने फक्त जय हरी घातला आईला, जय हरी जय हरी घालणं. आणि आईला महाराज बीपी कमी होऊन काळ निघून गेला आणि गरुड आला. आईची भोट कोरडी पडलेली, शरीर कोरडं पडलं. मग काय झालं? काय नाही म्हणले गरुडा, सकाळी सकाळी काळ आलता म्हणले. असं वाटते की माझं आयुष्य संपलेलं आहे. मा तू घाबरू नको म्हणले. मा मी आहे ना, कशाला घाबरते? आपल्या आईला बसवलं महाराज पाठीवर आणि गरुडाने आपल्या घरात बसवून महाराज लांब हिमालयाच्या गोपेमध्ये आईला नेऊन सोडलं. मा इथं काळ येणार नाही, आता मोकळा आवाज करा, काळ येणार नाही म्हणले. इथं आता गुफेमध्ये आईला सोडलं आणि महाराज गरुड बाहेर आला. जसा बाहेर आला तसंच काळाने जे हरी घातला. म्हणले जे हरी म्हणले, अहो तुम्ही तर माझ्या आईला घरून नेणार होते ना? नाही नाही घरून नव्हतं म्हणले.
मी विचार करत होतो काल तुझ्या आईचं मरण तर हिमालयाच्या गुफेमध्ये येत, पण इथून आता हिमालयाच्या गुफेमध्ये तुझ्या आई नेऊ कसं मी, पण तू माझं काम सोपं केलं. चुकलं का मरण? इथं नाही